नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. माझ्या वडिलांना अडकवण्याचं षडयंत्र करण्यात आलं. प्रफुल्ल लोढाच्या मुलानं हा खळबळजनक दावा केलाय. वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार आहे. एकनाथ खडसे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे प्रफुल्ल लोढाच्या मुलानं हा मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय. हे तिन्ही गुन्हे खोटे. हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब. ह्या गुन्ह्याबद्दल काहीच काहीच नाही आहे. या गुन्ह्यांचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला होतो, नेमका असा प्रकार आहे का? काहीच नाही. हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा? नाही आमचा. हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो, पण आज आमच्याकडे काहीच नाही. मी तर कधी असं बोललो नाही, मोठ्या साहेबांचा कधी संबंध आला नाही. उलट प्रफुल्ल लोढांनीच आपलं सेल्फ जे काही त्याने हे काढलेलं होतं, व्हिडिओ काढला होता, त्यामध्ये त्यांनी हे नाव घेतले रामेश्वर नाईकांचे आणि गिरीश भाऊचे नावं त्यांनी घेतलेले आहे की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, यांच्याविषयीचं माझ्याकडं असं आहे. ट्रायडंट हॉटेलला किती माझे 3 महिने त्यांनी धरले. सांगू का म्हणे की ट्रायडंट हॉटेलला काय केलं हे मी नाही बोललो.